बातमी येते जळगावमधून। दुष्काळाच्या पाहणीसाठी आलेल्या पथकासमोर शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या। खरीपाच्या उत्पादनावर परिणाम होण्यासोबत रब्बीचं घटलेलं क्षेत्र आणि चाऱ्याची उपलब्धता यासह अनेक प्रश्न केंद्रीय पथकासमोर मांडले। या पथकानं चाळीसगाव तालुक्यातल्या बिलाखेडा, डोन, दिगर, हिरापूरसह इतर गावात शेतकऱ्यांच्या मका, कापसाची पाहणी केली। यावेळी शेतकऱ्यांना किती खर्च लागला, किती नुकसान झालं याबाबत पथकानं संवाद साधला। मात्र नुसतं पाहणी न करता सरकारनं ठोस मदत करावी अशी मागणी यावेळेला शेतकऱ्यांनी केली। शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत भयानक आहे। म्हणजे जी बघता शेतकऱ्याला जे 25, 30 क्विंटल उत्पन्न व्हायचं तर आज 2 क्विंटल सुद्धा होत नाही। 2 क्विंटल भी नाही आला, 5 साइडला 1.5 क्विंटल आला आहे मला कपास। आप लोग इधर मोठे पडायचे सध्या कपड़े फटेला है, कपड़े अच्छे है मगर खेती में है ना फसल नहीं आई। तो सारा सा विचार करके हमारी तुमको विनंती है, शेतकरी जीना चाहिए। शेतकरी जिएगा तो देश बचेगा, शेतकरी मरेगा देश खलास हो जाएगा। हमारी तरफ से पूरी कोशिश होगी। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। 100 किलो येताना 2,500 रुपये। तर सध्या केंद्रीय पथक राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करतंय आणि ज्या ज्या भागामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय त्या गावांमध्ये, तालुक्यांमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवादही साधतंय। जळगावमध्ये सुद्धा शेतकऱ्यांशी संवाद या केंद्रीय पथकानं साधला। आजचा 3रा दिवस आहे या पथकाचा महाराष्ट्रातला। उद्या ही राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी या पथकाकडून केली जाणार आहे। जळगावमध्ये कापूस, मका कशा पद्धतीने त्याचं नुकसान झालं याची माहिती शेतकऱ्यांकडून या केंद्रीय पथकानं घेतली आहे। तर दुसरीकडे आपण विधान भवन परिसरातली दृश्य बघतोय। शेतकऱ्यांना मदत द्या यासाठी विरोधक आक्रमक झालेले आहेत। या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी म्हणून विरोधक हातात फलक घेऊन पायऱ्यांवर बसलेले आहेत। सध्या तरी विरोधक शांत बसलेले दिसतात, मात्र काही वेळात घोषणा